माझे नाव अजय. मी 5 महिन्यांपासून एका काकूंच्या घरात भाड्याने राहत होतो. मी त्या गावात ग्रामसेवक म्हणून काम करत होतो. मी ज्या काकूंच्या घरात राहायचो त्या काकूंना 2 मुलं आणि एक मुलगी होती. मुलगी मोठी असून ती 12वीत शिकत होती, पण दोघी मुलं ही 8वीला होती. काकूंच्या घरी एक माणूस दिवसभर तिच्या घरात राहत असे आणि रात्रीला तो गायब होत असे. काकू सर्वांना त्याला आपला दुसरा नवरा सांगायची, पण तो रात्रीला त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत मजा करण्यासाठी जायचा. त्याने पण दुसरं लग्न केले होते. काकूंचे वय हे 38 वर्ष इतके होते. काकू या दिसायला खूपच सुंदर व ब्युटिफुल होत्या, पण त्यांच्याविषयी मला कधीच काही वाटले नाही. पण एके दिवशी दुपारी मी जेव्हा कामावरून घरी आलो तेव्हा मी माझ्या रूमची चाबी घेण्यासाठी काकूंच्या घरी आलो आणि तेव्हाच समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण असं दृश्य मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. काकूंचा दुसरा नवरा हा काकूंच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता आणि काकू त्याच्या केसात हात फिरवत होती. मग तो हळूहळू त्याचे हात काकूंच्या चेहऱ्यावर फिरवू लागला. त्याच्या हातांचा स्पर्श काकूंच्या चेहऱ्यावर होताच काकूंच्या श्वासातही वेगात भर पडू लागला. त्यानंतर त्याने काकूंच्या ब्लाऊजचे हुक उघडायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या अंतर्मनात वेगवेगळ्या तरंग उडू लागल्या होत्या. कारण हुक उघडताना त्यांचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. मग तेवढ्यातच माझे लक्ष समोरून येणाऱ्या काकूंच्या मुलीकडे गेले की ती तिच्या कॉलेज संपवून घरी येत होती. जर काकू तिला अशा अवस्थेत दिसली तर तिच्या मनावर खूपच वाईट परिणाम होईल. म्हणून मीच अगोदर जाऊन दारावर जोरजोराने थाप मारू लागलो. काही वेळातच काकूंनीही आपले दार उघडवले आणि मला म्हणाली, क्या हुआ अजय, इतनी जोर जोर से दरवाजा क्यों बजा रहे थे? तेव्हा मी काकूंना म्हणालो, मुझे मेरे रूम की चाबी चाहिए थी. काकू चाबी घेऊन आल्यानंतर अंजली म्हणजेच काकूंची मुलगीही त्या ठिकाणी आली. तिला पाहून काकू म्हणाली, अरे अंजली, हर दिन 2 बजे घर आती थी, आज बहुत जल्दी घर आ गई. तेव्हा अंजली काकूंना म्हणाली, माँ, आज आखिरी का जो पीरियड था उसके टीचर आए ही नहीं थे, इसलिए वह रुकने से अच्छा घर ही आ गई. तेव्हा काकू तिला म्हणाली, अच्छा हुआ तुम आने से पहले अजय ने ही दरवाज़ा बजाकर मुझे बाहर बुला लिया, नहीं तो तुम्हें और कुछ ही देखने को मिलता. मग मी अंजलीच्या लक्ष वेधण्यासाठी तिला म्हणालो, अंजली, तुम्हारी पढ़ाई कैसे चल रही है? कोई दिक्कत तो नहीं है ना पढ़ाई में? अगर दिक्कत होगी तो मुझे बताना, मैं तुम्हारी पूरी प्रॉब्लम सॉल्व कर दूंगा. तेव्हा अंजली मला म्हणाली, भैया, मैं आज शाम को ही आपके रूम पर आऊँगी. मुझे मैथ में थोड़ा प्रॉब्लम आता है, वो मुझे समझाकर सॉल्व करवा देना. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, ठीक है, जब भी तुम्हें कोई प्रॉब्लम आती है तो तुम हर दिन शाम को मेरे रूम में आ सकती हो. त्यानंतर मी त्या ठिकाणाहून निघून सरळ माझ्या रूमवर आलो. पण रूमवर आल्यानंतरही माझ्या डोळ्यासमोर काकूंचे चित्र वारंवार फिरत होते. त्यांची मी पाहिलेली आतली व बाहेरील सुंदरता मला काकूंकडेच आकर्षित करत होती. असं वाटत होतं, केव्हा मी पण काकूंना त्या अवस्थेत पाहील असं मला झाले होते. मग दुपारी थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजेला माझ्या रूमच्या दारावर कोणीतरी थाप मारली. मी दार उघडवले आणि समोर अंजली उभी होती. अंजली यावेळेस गाऊनवर माझ्यासमोर उभी होती, पण शाळेच्या ड्रेसमध्ये ती इतकी अट्रॅक्टिव्ह दिसत नव्हती. पण गाऊनमध्ये तिची सुंदरता अधिकच खिलून दिसत होती. मग मी तिला घरात बोलावले आणि विचारले, बताओ अंजली, तुम्हें मैथ में किस चीज़ की दिक्कत आती है?
मी पलंगावर बसलो होतो आणि अंजली ही खाली बसली होती. पण जेव्हा मी माझ्या हातातून मोबाईल साईडला ठेवला आणि एक नजर मी अंजलीकडे टाकली, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले. कारण मी ज्या ठिकाणी बसलो होतो त्या ठिकाणाहून अंजलीचे आतले दृश्य मला स्पष्ट दिसत होते आणि तिचे आतले कपडेही मला दिसू लागले होते. त्यांच्याकडे पाहून मला दुपारी पाहिलेल्या काकूंची आठवण आली. कारण काकूंसारखी अंजलीही आतून खूपच सुंदर दिसत होती. मग अंजलीच्या आवाजामुळे मी भानावर आलो आणि तिला विचारले, बोलो अंजली, मैथ की क्या प्रॉब्लेम है जो तुमसे सॉल्व नहीं होती. तेव्हा अंजली उठून माझ्याजवळ आली आणि म्हणाली, यह चैप्टर मुझे कभी भी समझ में नहीं आता. मेरे दिमाग में इसको कैसे सॉल्व किया जाए वही पता नहीं चलता. अंजली माझ्यासमोर खाली वाकून मला तो गणिताचा धडा दाखवत होती आणि माझं लक्ष पूर्णपणे तिच्या त्या ठिकाणी होते. ते इतक्या जवळून पाहिल्यामुळे माझ्या अंतर्मनात अजूनच आग उघडून आली होती. आता माझे लक्ष शिकवण्याकडे कमी आणि अंजलीच्या त्या ठिकाणी जास्त होते. संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत मी अंजलीच्या त्या ठिकाणी पाहूनच मजा घेतली. त्यानंतर ती घरी गेली आणि मी इकडे काकूंच्या आणि अंजलीच्या विचारात पूर्ण रात्र घालवली. मग सकाळी तयार होऊन मी परत ड्युटीवर जाण्यासाठी निघालो. मी जाण्याआधी दररोज चावी काकूंकडेच द्यायचो. कारण मला माझ्याजवळ असलेल्या वस्तूंची फारच विसर पडायची. मग मी जेव्हा काकूंच्या घराजवळ आलो तेव्हा त्यांच्या घराचा दार हा उघडाच होता आणि अंजलीही कॉलेजला गेली होती. मग मी काकूंना आवाज न देता घरात शिरलो. मला आतुरता झाली होती की काकू यावेळेस काय करत असाव्यात. काल दुपारी ज्या रूममध्ये काकू आपल्या नवऱ्यासोबत होत्या त्या रूमजवळ मी हळूहळू पावलं टाकत आलो. मग काय, समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण काकू या नुकत्याच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आल्या होत्या. त्यांच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता आणि त्यांच्या ओल्या केसांमधून मोत्यासारखे टपकणारे पाणी त्यांच्या पाठीला उलेचिंब करत होते. मग काकूंनी हळूच टॉवेल काढून आपली पाठ व केस कोरडे लागली. खरंच इतक्या जवळून काकू खूपच सुंदर दिसत होत्या. आता त्यांना असे पाहून माझ्यानेही कंट्रोल होणे शक्य होत नव्हते. केव्हा काकूंना मिठीत घ्यावे असे मला झाले होते. आता काकूंनी आपले कपडे घालायला सुरुवात केली. काकूंनी यावेळेस साडी घातली होती. काकू पूर्णपणे तयार झाल्यानंतर मी दारावर बाहेर जाऊन थाप मारली. मग काही वेळातच काकूही दार उघडून बाहेर आल्या आणि मला पाहून त्या म्हणाल्या, क्या हुआ अजय, कुछ चाहिए था क्या? त्यावर मी त्यांना म्हणालो, नहीं चाची, कुछ नहीं चाहिए, मैं तो यह चाबी देने आया था. काकूंनी माझ्या हातातून चाबी घेण्यासाठी हात पुढे केला. तेव्हाच माझे लक्ष काकूंच्या त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी पाहून असे वाटत होते की आताच माझ्या दोघं हातांचा स्पर्श त्या ठिकाणी करावा. पण मी मनावर ताबा ठेवला व काकूंना म्हणालो, चाची, आज आप इस साड़ी में बहुत सुंदर और खूबसूरत दिख रही हो. तेव्हा काकू म्हणाली, अरे अजय, इससे पहले तुमने मेरी कभी तारीफ नहीं की, फिर आज क्या हो गया? त्यावर मी काकूंना म्हणालो, चाची, जो चीज़ अच्छी दिखती है उसकी तारीफ तो करना बनती है. और सच में चाची, आज आप बहुत सुंदर दिख रही हो. मी असं बोलल्यावर काकू एकटक नजरेनेच माझ्याकडे पाहत होती. मी पण काकूंच्या त्या ठिकाणी लक्ष देऊन पाहत होतो. त्यानंतर काकू म्हणाल्या, अरे अजय, ऐसे ही खड़े रहोगे तो काम पर कब जाओगे? मग मी काकूंकडेच पाहून
गाडीवर बसून कामावर निघालो. कामावर सुद्धा माझे चित्त लागत नव्हते. सतत काकूंचा चेहरा डोळ्यासमोर फिरत होता. मग लंच ब्रेकमध्ये मला काकूंना पाहण्याची आतुरता वाढली. कारण आमचा ब्रेक हा 1 तासाचा असायचा. माझं कामाचं ठिकाण व घराचे अंतर हे फक्त 15 मिनिटाचेच होते. मग मी गाडी स्टार्ट करून सरळ काकूंच्या घराजवळ आलो आणि खिडकीचा आत डोकावून पाहू लागलो. पण त्या रूममध्ये काकू मला दिसतच नव्हती. दारही उघडा होता. जर आपण आत गेलो आणि तिच्या नवऱ्याने आपल्याला पाहिले तर गडबड होईल, म्हणून मी त्याच ठिकाणी उभा राहून काकूंची रूममध्ये येण्याची वाट पाहू लागलो. 20 मिनिटे झाल्यावरही काकू अजूनही त्या रूममध्ये परत आल्या नव्हत्या. माझे लक्ष खिडकीच्या दिशेने होते आणि तेव्हाच अचानक कोणाचा तरी हात माझ्या खांद्यावर स्पर्श झाल्याचे मला जाणवले. मी मागे वळून पाहिले तेव्हा काकू अक्षरशः माझ्या समोर उभ्या होत्या. यावेळेस त्यांनी गाऊन घातला होता, पण जेवढ्या सुंदर त्या सकाळी साडीमुळे दिसत होत्या त्याहून अधिक पटीने त्या गाऊनवरही सुंदर दिसत होत्या. मग त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या, अजय, तुम मेरे घर के खिड़की के अंदर क्या झाँक कर देख रहे थे? तेव्हा मी काकूंसमोर काय बोलावे मला काही सुचत नव्हते. तेव्हा मी काकूंना म्हणालो, चाची, मैं आपको ही अंदर देख रहा था. मुझे कुछ काम के लिए घर की चाबी चाहिए थी, क्योंकि मेरे काम की फाइल मैं अंदर ही भूल गया था. उसे लेने ही मैं वापस आया हूँ. तेव्हा काकूंनी मला घरात बोलवले आणि त्या म्हणाल्या, अजय, यहाँ बैठो, मैं तुम्हारे लिए पाणी लेके आती हूँ. मला हे कामावर जायला वेळ होत होता. आता माझ्याजवळ फक्त 20च मिनिटे बाकी होती. काकू पाणी घेऊन आल्यावर त्यांनी माझ्यासमोर ग्लास केला. त्या वाकलेल्याच अवस्थेत माझ्यासमोर उभ्या होत्या. माझे लक्ष अचानक काकूंच्या गाऊनच्या हुककडे गेले. त्यांच्या गाऊनचे वरचे 2ही हुक उघडे होते आणि त्यांचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. काकूंनी एक नजर माझ्यावर टाकली. तेव्हा त्यांना कळाले की मी त्यांच्या कोणत्या ठिकाणी पाहत आहे. मग काकू माझ्या हातात पाण्याचा ग्लास देऊन फटक्यात उभ्या राहिल्या. मग पाणी घेऊन काकूंच्या घरून निघून सरळ मी कामावर आलो. मला खूपच भीती वाटत होती, कारण माझ्याबद्दल काकूंना कळाले होते की मी काकूंच्या कोणत्या ठिकाणी पाहत होतो. याच विचारात पूर्ण दिवस माझा आटोपला होता. मी घरी आल्यावरही माझ्या मनात खूपच भीती वाटत होती. मी फ्रेश न होता खुर्चीवरच बसून विचार करत होतो. तेवढ्यातच संध्याकाळी कोणीतरी दारावर थाप मारण्याचा आवाज आला. मला वाटले काकू नक्कीच मला रागवण्यासाठी आल्या असतील. पण मी जेव्हा दार उघडविला तेव्हा समोर अंजली होती. तिला पाहून मला शांतता वाटली आणि मी तिला घरात बोलावले. आज तिने सुंदर पंजाबी ड्रेस घातला होता, म्हणून ती खूपच सुंदर दिसत होती. मग मी तिला म्हणालो, अंजली, तुम्हें जो मैथ का जो इजी एक्सरसाइज लगता है तुम उसे सॉल्व करो, तब तक मैं तयार होके आता हूँ. मी थोड्याच वेळात तयार होऊन बाहेर आलो आणि अंजली समोर बसलो. अंजली तिच्या अभ्यासात व्यस्त होती. मग मी हळूच अंजलीला म्हणालो, अंजली, तुम्हारे घर जो आदमी सुबह शाम तक रहता है वो तुम्हारे पिताजी है क्या? तेव्हा अंजली मला म्हणाली, भैया, मेरे पिताजी को 2 साल पहले ही कार एक्सीडेंट में मौत हो गई थी. यह आदमी मेरे पापा के दोस्त हैं. वो ऐसे ही हमारे घर हालचाल पूछने आते हैं, मगर वो मुझे बिल्कुल भी अच्छे नहीं लगते, क्योंकि वह ज़्यादा समय माँ के साथ ही बिताते हैं और उसके आगे पीछे ही घूमने में व्यस्त रहते हैं. हर दिन शाम को वह घर में आते हैं, इसलिए मुझे आपके पास पढ़ाई के लिए आना पड़ता है. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, अंजली,
ऐसा क्या काम करता है वो आदमी तुम्हारे माँ के साथ जो तुम्हें अच्छा नहीं लगता? त्यावर अंजली म्हणाली, भैया उनमें से कुछ बातें बताने लायक नहीं है. मग मी अंजलीला म्हणालो, अभी वह आदमी तुम्हारे घर में है? तेव्हा अंजली म्हणाली, वो अंकल घर पर आए वैसे ही मैं आपके घर आ गई. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, अंजली तुम अपनी पढ़ाई पूरी करो, मैं अभी बाजार से कुछ सामान लेके आता हूँ. मग मी घराबाहेर पळून सरळ काकूंच्या घराजवळ आलो. घराचा दार हा अर्धवट उघडाच होता. मी काही आवाज न करता काकूंच्या घरात शिरलो. मला काकूंच्या व त्या माणसाचा कुजबूज करण्याचा आवाज आतल्या रूममधून येत होता. काकूंची दोघंही लहान मुलं अंगणात खेळत होती. मी हळूहळू पावलं टाकत काकूंच्या रूमजवळ आलो आणि समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण काकू व तो माणूस अशा अवस्थेत झोपले होते ते मी तुम्हाला सांगूही शकत नव्हतो. त्या दोघांना पाहून माझ्या अंतर्मनात वेगळीच आग निर्माण होऊ लागली होती. कारण काकूंनी त्या माणसाला आपल्याच मिठीत घेतले होते व तो माणूस काकूंच्या ब्रा खाली सरकवत होता. तेवढ्यातच काकूंचे लक्ष माझ्यावर गेले. माझी व काकूंची नजर एक झाली. मी त्या ठिकाणी उभा राहूनच फार घाबरलो होतो. मी परत आत डुंकून पाहिले तेव्हा काकू त्या माणसापासून लांब झाली होती. मग मी त्या ठिकाणी न थांबता सरळ माझ्या रूमवरती आलो. माझ्या चेहऱ्यावर आलेला घाम पाहून अंजली म्हणाली, क्या हुआ भैया, आप इतने घबराए हुए क्यों है और आपको इतना पसीना क्यों आ रहा है? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, अंजली तुम सिर्फ अपनी पढ़ाई पर ध्यान दो. मी फक्त काकूंच्याच विचारात होतो. काकू आता मला काही या घरात राहू देणार नाही. म्हणून मी रात्रीच माझा पूर्ण सामान अंजली गेल्यानंतर पॅक करून घेतला. रात्रभर त्याच विचारात राहून मला झोपही लागली नाही. जेव्हा सकाळी तयार होऊन मी पुन्हा माझ्या ड्युटीसाठी निघालो यावेळेस काकू ओट्यावरच गाऊन घालून बसली होती. मला वाटले की ती माझीच वाट काहीतरी बोलण्यासाठी पाहत असावी. मी खाली मान टाकून तिच्या समोरूनच जात होतो. तेवढ्यात काकूंनी मला आवाज दिला आणि ती म्हणाली, अरे अजय, आज चाबी देने नहीं आओगे क्या? ऐसे ही काम पर जा रहे हो? तेव्हा मी काकूंना म्हणालो, चाची ऐसे बार बार चाबी आपके घर देना मुझे अब अच्छा नहीं लगता है और आप भी अपने काम में ज़्यादा व्यस्त होने की वजह से मैं आपको ज़्यादा तकलीफ नहीं देना चाहता. इसलिए मैं आज से मेरे रूम की चाबी मेरे पास ही रखूँगा. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अजय अगर तुम्हारे पास कुछ टाइम है तो मुझे तुमसे कुछ बात करनी थी. काकूंना मी म्हणालो, बोलो ना चाची, मेरे पास अभी टाइम ही टाइम है. तेव्हा काकू मला म्हणाल्या, उसके लिए तुम्हें घर के अंदर आना पड़ेगा. मग मी पण माझ्या मागच्या पुढचा विचार न करता सरळ काकूंच्या घरात शिरलो. काकू आणि मी शेजारी शेजारीच बसलो होतो. मग काकू मला म्हणाल्या, अजय जो कुछ भी तुमने कल शाम को देखा उसके बारे में किसी को मत बताना, अंजलि को भी नहीं. तेव्हा मी काकूंना म्हणालो, मगर चाची आप दोनों के बारे में अंजलि को पहले से ही पता चल चुका है, इसलिए वह हर रोज़ शाम को मेरे रूम में पढ़ाई करने के लिए आ जाती है. और जो आदमी हर दिन शाम को आपके घर आता है वह आदमी आपके पति का सिर्फ दोस्त है और आप उससे इस तरह का काम करवाती हो यह देखकर मुझे बहुत बुरा लगा. तेव्हा काकू मला म्हणाल्या, मैं अकेली पड़ गई थी अजय. पति के जाने के बाद मैं अपने आप पर काबू नहीं पा रही थी. फिर एक दिन आकाश जी हमारे घर पर मेरा और बच्चों का हालचाल पूछने आए थे. फिर उसके बाद उन्होंने मुझे घर चलाने के लिए कुछ पैसे भी दिए. उनका यह इंसानियत वाला स्वभाव मुझे काफ़ी अच्छा लगा.
फिर एक दिन आकाश जी सुबह सुबह ही मेरे घर आ गए। मैं नहा के बाथरूम से बाहर आई थी और उन्होंने मुझे उस हालत में देख लिया। मेरी सुंदरता देख वह मेरे दीवाने हो गए। फिर उसके बाद वह रूम से बाहर न जाके मेरे नज़दीक आए और पहली बार मेरे पति के जाने के बाद मुझे किसी मर्द ने 1 साल बाद मेरे शरीर को स्पर्श किया। मैं अपने आप पर काबू नहीं पा सकी और मैं भी आकाश जी जैसा जैसा मेरे साथ करने लगे वैसा ही मैं उनके साथ करने लगी। तेव्हा मी काकूंना म्हणालो, मैं आपकी बात समझ सकता हूँ, मगर तुम्हारे ऐसे बर्ताव से अंजलि के ऊपर क्या असर होता होगा उसके बारे में आपने सोचा ही नहीं। आपको उसने उस आदमी के साथ उस हालत में कई बार देख लिया और मैंने भी आपको कल शाम को उसी हालत में देखा था। उसके बाद मैं अपने आप पर काबू ही नहीं रख सका। वो तो लड़की है, उसके ऊपर क्या बीत रही होगी। त्यानंतर काकू मला म्हणाल्या, अजय, हाँ मैं मानती हूँ कि मुझसे बहुत बड़ी गलती हो गई है, मगर मैं कब तक अकेली ऐसी जिंदगी बिताती रहूंगी। मेरी भी कुछ इच्छाएं हैं, ख्वाहिशें हैं। मैं भी चाहती हूँ कि मुझे प्यार करने वाला इंसान मेरे पास होना चाहिए। काकू माझ्याशी बोलत असताना हळूहळू माझ्याकडे सरकू लागल्या आणि तेवढ्यातच काकूंनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि त्या मला म्हणाल्या, अजय, जब कल शाम को मैंने तुम्हें मेरे कमरे के बाहर देखा तभी मेरे दिलो दिमाग में तुम छा गए थे। मैं तब से तुम्हारे ही बारे में सोच रही थी कि आकाश को छोड़ के मैं तुम्हें अपना सर्वस्व बना लूं, मगर दिल में काफ़ी डर लग रहा था। कैसे तुम्हें अपने दिल की बात बताऊं, मगर अभी तुमसे खुलकर बात करके मुझे काफ़ी अच्छा लगने लगा है। हळूहळू काकू माझ्या हाताला त्यांच्या हाताने चोळू लागल्या आणि त्यांचे ओठ ते लागलीच माझ्या ओठांसमोर घेऊन आल्या. मी काकूंच्या गुलाबी ओठांकडेच एकटाक नजरेने पाहत होतो, कारण या ओठांवर माझेही ओठ केव्हा टिकवावे याची मी भरपूर दिवसापासून वाट पाहत होतो. आता मी माझे डोळे घट्ट मिटून ठेवले होते आणि काकू काय करतील याचीच मी वाट पाहत होतो. त्यानंतर काकूंचा हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श झाला आणि मी माझे ओठ सरळ काकूंच्या ओठांवर टिकवले. आम्ही दोघांनी तब्बल अर्ध्या तासापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. त्यानंतर काकूंनी आपल्या अंगावरील गाऊन काढून बाजूला ठेवला. मग मी काकूंना आतल्या बेडरूममध्ये घेऊन आलो. आता काकू माझ्यासमोर फक्त ब्रावरच होती. काकूंनी माझा हात पकडला आणि बेडवर बसवले. मग काय, परत काकूंनी माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला. मी लागलोच काकूंना मिठीत घेतले आणि त्याच ठिकाणी भरभरून प्रेम करू लागलो. काकूंच्या चक्करमध्ये मला कामावर जायचं भानच राहिले नाही. मग साहेबांशी खोटं बोलून आजच्या दिवस मी सुट्टी मारली आणि काकूंसोबत जोपर्यंत अंजली घरी येत नाही तोपर्यंत भरभरून प्रेम केले. आता माझे नित्यनियम झाले होते. कामावर जायच्या अगोदर काकूंशी भरभरून प्रेम करायचो आणि संध्याकाळी अंजलीला मनापासून शिकवायचो. आमच्या दोघांच्या प्रेमाची खबर ही अंजलीला कानोकानही नव्हती. आता काकू त्या माणसाला आपल्या घरात शिरूही देत नव्हती. अशा प्रकारे दुसऱ्या माणसात आपलं प्रेम शोधणारी काकू आता माझ्या प्रेमात ब्रा घालून माझ्यासमोर उभी राहून अगदी दिवाणी झाली होती.